क्रोधाला डोळे नसतात, क्रोधाला विवेक बुद्धी नसते, क्रोधाला तारतम्याच्या मर्यादाही नसतात. आणि जर क्रोध शक्तिमान सत्ताधाऱ्याचा असेल तर विनाशालाही मर्यादा नसतात. जन्मेजय राजाला क्रोध आला होता. त्याचा पिता परीक्षित राजा याचा मृत्यू एका नागवंशीयानं घडवून आणला होता. तक्षक या नागवंशीयानं परीक्षिताचा दंश करून त्याचा मृत्यू घडवून आणला होता. आणि त्यामुळं जन्मेजय राजा आता समस्त नागवंशीयांचा संहार करण्यासाठी सज्ज झाला होता. एका नागवंशीयाच्या अपराधाची शिक्षा सर्व नागवंशीयांनी का भोगावी हा विचार जन्मेजय करीत नाही. आणि परीक्षित निरपराध होता का? तर त्यानं सुद्धा अपराध केलाच होता. त्यानं शमीक ऋषींचा अपमान केला होता आणि त्यामुळं त्याला शमीक ऋषींचा पुत्र श्रृंगी ऋषी यांनी शाप दिला होता. तक्षकानं केवळ या शापवाणीला मूर्त करण्याचं काम केलं होतं. त्यामुळं अपराध म्हणावा तर तो तक्षकाचा होता की श्रृंगी ऋषींचा होता की स्वतः परीक्षिताचाच होता. आणि तसं पाहिलं तर आता केवळ एका नागवंशीयानं आपल्या पित्याचा मृत्यू घडवून आणला म्हणून जन्मेजय समस्त नागवंशीयांचा संहार करण्यासाठी निघाला होता. पण यापूर्वी कित्येक वर्ष आधी जन्मेजयाचे पणजोबा अर्जुन यांनी खांडववनाचं दहन केलं. त्यावेळी अनेक नागकुलांचा त्यांनी संहार केलेला होता. मग त्या संहाराचा सूड म्हणून एका नागवंशीयानं आपल्या पित्याचा वध केला, मृत्यू घडवून आणला. तर ही गोष्ट समजून घेण्यासारखी नाही का? पण हा विचार जन्मेजय राजा करीत नाही. तो क्रोधित झालेला होता आणि त्याला सूड घ्यायचा होता तो समस्त नागवंशीयांच्यावर. तो क्रोधित होता. त्याच्या क्रोधाला डोळे नव्हते. पण त्यानं ज्यावेळी सर्पसत्र यज्ञाचं आयोजन केलं त्यावेळी या यज्ञाचं पौरोहित्य करणारे ब्राह्मण ऋषीमुनी यांना तरी तारतम्य बुद्धी असायला हवी होती. पण तशी ती त्यांना नाही असं दिसतं. आणि याचं कारण स्पष्ट आहे. हे ऋषी आर्यवंशीय होते आणि नागवंशीय आणि आर्यवंशीय यांचं जुनं वैर आणि सूड यांची कथा महाभारत कथा. एकदा सूडाचं चक्र सुरू झालं की ते थांबत नाही हे सांगणारी महाभारत कथा. जन्मेजय राजाचा क्रोध आणि त्यानं सुरू केलेला सर्पसत्र यज्ञ. आपला पिता परीक्षित राजा याचा नागवंशीय तक्षकानं वध घडवून आणला, मृत्यू घडवून आणला. म्हणून जन्मेजय राजा विशाल अशा सर्पसत्राचं आयोजन करतो. या नाग यज्ञाचं तो आयोजन करतो. आणि हे आयोजन केल्यानंतर त्यानं तिथं जमवलेले जे ऋषीमुनी असतात ते मंत्रोच्चारण सुरू करतात. एक नागवंशीय एक साप यज्ञवेदीमध्ये यज्ञकुंडामध्ये पडून मृत्यू पावू लागतो. असे अनेक साप अनेक नागवंशीय जरी मृत्यू पावत असले तरी ज्या तक्षकामुळं हा यज्ञ सुरू करण्यात आला तो तक्षक मात्र अजून यज्ञकुंडामध्ये बळी पडलेला नसतो. आणि याचं कारण असं होतं की तक्षक देवराज इंद्र, देवांचा राजा इंद्र याच्या आश्रयाला गेलेला होता. देवराज इंद्र हा तक्षकाचा मित्र आणि आपला मित्र आपल्या आश्रयाला आलेला आहे, त्याचं संरक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून इंद्रानं त्याला संरक्षण दिलेलं होतं.
आणि त्यामुळं तक्षकावर कुठल्याही मंत्राचा प्रभाव होत नव्हता. ज्यावेळी तिथं मंत्रोच्चारण करणाऱ्या ऋषींच्या लक्षात ही गोष्ट आली, त्यावेळी त्यांनी जन्मेजय राजाला सांगितलं की इंद्राच्या आश्रयास तक्षक गेलेला असल्यामुळं त्याचा बळी यज्ञवेदीमध्ये पडत नाही. त्यावर मग जन्मेजय राजा त्यांना म्हणतो की ठीक आहे, म्हणतो इंद्रासह तक्षकाचा बळी द्या. आता तक्षक आणि इंद्र या दोघांनाही यज्ञकुंडामध्ये पडून त्यांचा मृत्यू होऊ दे, असं मंत्रोच्चारण सुरू करा. मग ऋषीमुनींनी राजाज्ञेचं पालन करण्याचं ठरवलं आणि हे खरं तर अतिरेकी, अघोरी, अघटित असं कर्म होणार होतं, काहीतरी अघटित घडणार होतं. पण राजाज्ञेचं पालन म्हणून ऋषींनी इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा असं मंत्रोच्चारण सुरू केलं आणि आता इंद्रासह तक्षक यज्ञकुंडामध्ये पडून त्यांचा बळी पडणार असा प्रसंग निर्माण झाला. ही खरं तर तारतम्याच्या मर्यादा ओलांडणारी गोष्ट होती. पण तिथं उपस्थित असलेले एक ऋषी, आस्तिक ऋषी, हे मात्र अजून आपली बुद्धी शाबूत ठेवून होते आणि ते हा यज्ञ थांबवण्याच्या उद्देशानंच या यज्ञस्थळी आलेले होते. त्यांच्या मातेनं म्हणजे मनसा देवीनं त्यांना हा सर्पसत्र यज्ञ थांबवण्यासाठीच आस्तिक ऋषींना जन्मेजयाच्या सर्पसत्र यज्ञामध्ये पाठवलेलं होतं, त्या यज्ञस्थळी पाठवलेलं होतं. आस्तिक ऋषी हे मनसा देवी आणि जरत्कारु ऋषी यांचे पुत्र आणि मनसा देवी ही वासुकी या नागप्रमुखाची बहीण, म्हणजे नात्यानं आस्तिक ऋषी वासुकी या नागप्रमुखाचे भाचे. वासुकी हा आस्तिक ऋषींचा मामा आणि आपली बहीण मनसा देवी हिचा विवाह जरत्कारु ऋषींशी करून देण्याचं प्रमुख कारण असं होतं की वासुकीला सर्पसत्र यज्ञ पुढं होणार जन्मेजय राजाचा हे माहीत होतं आणि हा यज्ञ थांबवण्यासाठीच त्यानं आपल्या बहिणीचा आणि जरत्कारु ऋषींचा विवाह घडवून आणलेला होता. आणि आता त्याचा भाचा आस्तिक ऋषी हा या यज्ञस्थळी हा यज्ञ थांबवण्यासाठी आलेला होता. ज्यावेळी तो आलेला होता त्यावेळी या तरुण ऋषीचं तेज आणि विद्वत्ता पाहून जन्मेजय राजानं त्याला दक्षिणा मागण्यास सांगितलेलं होतं. कोणतीही दक्षिणा मागण्यास सांगितलेलं होतं. त्यावेळी आस्तिक ऋषींनी सांगितलं होतं की मी योग्य वेळी माझी दक्षिणा मागेन. आणि आता हा योग्य प्रसंग निर्माण झालेला होता. इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा या मंत्राचं उच्चारण सुरू झालं आणि इंद्र आणि तक्षक दोघंही आता यज्ञकुंडात पडणार, त्यांचा बळी जाणार असा प्रसंग निर्माण झाला. त्यावेळी अगस्त्य ऋषी उभे राहिले आणि ते जन्मेजय राजाला म्हणाले की राजा, माझी दक्षिणा मागण्याची वेळ आता झाली आहे. तर जन्मेजय राजा म्हणाला की ठीक आहे, तुमची दक्षिणा तुम्ही मागा. त्यावर आस्तिक ऋषी त्याला म्हणाले की राजा, हा सर्पयज्ञ, हा नागयज्ञ तू इथंच थांबव. सूडाचं हे चक्र इथं खंडित होऊ दे. जन्मेजय राजाचा नाईलाज झाला आणि त्यांनी जन्मेजय राजानं हा नागयज्ञ इथं थांबवला. आता हा नागयज्ञ थांबल्यानंतर त्या यज्ञस्थळी उपस्थित असलेले व्यास महर्षींचे पुत्र आणि त्यांचे शिष्य शुकमुनी यांनी जन्मेजय राजाला भागवत कथेचं आख्यान ऐकवलं. हे भागवत कथेचं पहिलं सार्वजनिक आख्यान. आणि त्याचवेळी वेदव्यास व्यास महर्षींचे दुसरे शिष्य वैशंपायन ऋषी यांनी जन्मेजय राजाला त्याच्या पूर्वजांची, कौरव पांडवांची सूड आणि वैराची कथा
जय या नावाची कथा, महाभारत कथा ही पहिल्यांदा ऐकवली. हे महाभारत कथेचं पहिलं सार्वजनिक वाचन, सार्वजनिक गायन, सार्वजनिक आख्यान. आणि इथून पुढं मग महाभारत कथेचं सुरुवातीपासून आख्यान आपण पुढच्या भागामध्ये पाहू. धन्यवाद.